भगवान बुद्ध आणि त्यांचा असलेला जे काही धम्म यांच्या संदर्भामध्ये बऱ्याच लोकांनी टीका सुद्धा केलेली आहे की भिक्खू संघामध्ये सामील होण्यासाठी सर्वांना स्वातंत्र्य का आहे। त्याचप्रमाणे जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर हे धम्म कल्याणकारी कसा होऊ शकतो, अशा प्रकारचे धम्माबद्दल टीका केल्या। ते टीका आपण बघितलेले आहेत। आजपर्यंत जे आपण भाग घेतले हे सर्व भाग तुम्हाला जर काही भाग तुमच्या बघण्यातून गेलेले असतील तर ते भाग तुम्हाला यूट्यूबवरती उपलब्ध आहेत। सर्व भाग घेतल्याशिवाय जे काही भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म किंवा भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे किंवा भगवान बुद्धाची जी काही शिकवण आहे, तेव्हा भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे ते धम्म समजून घेण्यासाठी तुम्ही सर्व दिवस वाचलेला जो काही ग्रंथ आहे हा ग्रंथ बघितला पाहिजे। बघल्याशिवाय तुम्हाला तो समजणार नाही। त्यामुळं यूट्यूबवरती तुम्ही भेट देऊ शकता आणि सर्व भाग बघू शकता। यामध्ये समोर ज्याप्रमाणे टीकाकारांनी टीका केल्या होत्या त्याप्रमाणे जे काही भगवान बुद्धाचं जे सांगितलेलं शील आहे किंवा शीलाबद्दलचा जो काही प्रचार आहे आणि जे काही दुःख निर्मितीबाबत काही जे प्रचार आहे तर त्याबद्दल सुद्धा काही लोकांनी टीका केलेली आहेत आणि ते सुद्धा आज आपल्याला बघायचं आहे। यामध्ये दुःख हे निराशाजनक आहे अशा प्रकारचे काही टीकाकार म्हणतात। दुःखाचा कपिलाने सांगितलेला मूळ अर्थ म्हणजे अशांतता आणि क्षोभ। सुरुवातीला त्याला आध्यात्मिक अर्थ होता, नंतर त्याला यातना व खेद असा अर्थ प्राप्त झाला। हे दोन अर्थ एकमेकाहून फार भिन्न नव्हते, ते निकट संबंधी होते। अशांततेमुळे यातना व खेद निर्माण होतात। या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाच्या धम्मामध्ये आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख तयार होते, निर्माण होते, तर ते दुःख निर्माण का होते याचा एक आध्यात्मिक अर्थ या ठिकाणी सांगितलेला आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही आपण करत असलेला, जे काही आपल्या मनामध्ये असलेली अशांतता आणि त्याचप्रमाणे आपण जे करत असलेलं जे काही क्षोभ आहे तर हे म्हणजे याच्यापासूनच आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतात आणि नंतर त्याला यातना होतात आणि खेद होते। आणि असं झाल्याच्या नंतर जे काही अशा प्रकारचे एकाहून जास्त अलग अलग जे अर्थ निर्माण होतात आणि यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख सुद्धा निर्माण होते। अशाप्रमाणे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचे कोणतेही अशांतता निर्माण झाली तर आपलं मन जे आहे ते कुठेही शांत राहत नाही आणि लवकरच या शब्दाचा अर्थ सामाजिक आर्थिक कारणामुळे होणाऱ्या यातना व खेद अशा प्रकारचा झालेला आहे। भगवान बुद्धाने खेद व यातना या शब्दाचा उपयोग कोणत्या अर्थी केला? भगवान बुद्धाच्या एका प्रवचनावरून असे स्पष्ट दिसलेले आहे की दारिद्र्य हे दुःखाचे कारण आहे आणि त्यांना पूर्ण जाणीव आहे। याच्या अगोदर आपण बघितलेलं आहे की मुख्यतः आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होण्याचं जे मेन कारण आहे तर ते आपल्या जीवनामध्ये असणारी दरिद्री किंवा गरिबी ही आहे। आणि गरिबी किंवा दरिद्री आपल्या जीवनामध्ये जर असेल तर सर्वात जास्त दुःख हे आपल्या जीवनामध्ये तयार होतात। त्या प्रवचनात ते म्हणतात, भिक्खू हो, या जगातील स्वच्छंदी माणसांना दरिद्र्य व दुःखकारक गोष्ट वाटते काय? अशाप्रमाणे भगवान बुद्ध एक वेळेस असे म्हणतात की ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये जर दरिद्री असेल, गरिबी असेल तर आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख आहे ते दुःख व्हायला सुरुवात होते, त्याच्यापासून दुःख तयार होतात। तर त्यामुळं भिक्खू हो, या जगातील जे काही स्वच्छंदी असतील, जे काही स्वतःचे छंद असतात आणि या छंदामुळे माणसाला जर दरिद्री असेल तर दुःखकारक गोष्ट वाटते। म्हणजे आपल्याला काही छंद असतात किंवा माणसाची आपली जी काही हवा असते यामुळे आपल्याला आपल्या जीवनामध्ये जे काही गरिबी आहे तर ती गरिबी म्हणजे दुःख आहे असं वाटते। आणि त्यानंतर जे काही शिष्यगण त्या ठिकाणी ऐकत होते तर त्यांनी होय भगवान असं त्या ठिकाणी उत्तर दिलं। आणि जेव्हा मनुष्य गरीब असतो, गरजू असतो, विपत्तीत असतो आणि तेव्हा तो कर्ज काढतो, हे सुद्धा दुःखच आहे काय? त्यानंतर
काही भिक्खूंनी असं विचारलं की माणूस जेव्हा गरीब असतो आणि गरीब असल्याच्या नंतर काही समजा त्याला गरज पडली किंवा एखादी काही आपत्ती वगैरे आली, सुखदुःख आलं, तर अशा वेळेस तो व्यक्ती कर्ज घेतो आणि कर्ज घेऊन जे बी आलेले संकट आहे ते संकटाला टाळण्याचा प्रयत्न करतो किंवा सावरण्याचा प्रयत्न करतो. पण अशा प्रकारे जे काही आपण कर्ज घेतो हे सुद्धा दुःख आहे काय? त्यानंतर आणि जेव्हा तो कर्जबाजारी होतो तेव्हा तो उसनवारी करतो, हे सुद्धा दुःखच आहे काय? त्यानंतर जे काही सांगतात की आपण कर्जबाजारी होतो, गरज पडल्यास कोणाकडून तरी कर्ज घेतो, कर्जबाजारी होतो आणि उसनवारी करतो, तर हे सुद्धा आपल्याला काही दुःखच आहे काय? आणि जेव्हा रक्कम चुकती करण्यास समय येते तेव्हा तो ती देत नाही आणि म्हणून धनको त्याला तगादा लावतात, हेही दुःखच आहे काय? म्हणजे आपण एखाद्या वेळेस काही गरज पडल्याच्या नंतर कर्ज घेतो. आता कर्ज घ्यायला काही वाटत नाही, समजा कर्ज किती बी द्या म्हणतात, परंतु जेव्हा वेळ पडली वापस देण्याची तेव्हा मात्र आपल्या नाकी न येतात ते कर्ज फेडता. परंतु कर्ज हे सहजी फिटत नाही आणि अशामुळे असं जर कर्ज उचललेलं असेल तर त्यामुळं आपण कर्ज लवकर टायमावर जर नाही भरलं तर ज्याच्याकडून आपण कर्ज घेतलेलं आहे तर त्यांनी आपल्याला धमक्या द्यायला सुरुवात करेल, काही ते आपली प्रॉपर्टी जप्त करायला सुरुवात करेल, तर हे सुद्धा दुःखच आहे काय असं त्या ठिकाणी विचारतात. आणि त्यानंतर जे काही भिक्खू आहेत ते नक्की भगवान म्हणतात हे खरं आहे सर्व काही, आणि तगादा लावूनही तो देत नाही तेव्हा ते मारपीट करतात, हे पण दुःखच आहे काय? आणि मारपीट करूनही तो रक्कम देत नाही तेव्हा ते त्याला बांधतातही, पण दुःख आहे काय? तेव्हा आणि अशा तऱ्हेने भिक्खू हो गरिबी, कर्ज, उधारी, तगादा लावणे, जाणे, मारपीट होणे आणि बंधनात पडणे हे सर्व इहलोकीची स्वच्छंदी माणसाची दुःखी आहे. म्हणजे अशा प्रमाणे जे काही कोणी कर्ज घेत असेल तर ते कर्ज घेतल्याच्यामुळं जे काही गरिबी असेल किंवा कर्ज घेतल्याच्यामुळं जे काही लोक समजा आपल्याकडे सावकार येतात मागल्याच्या नंतर आपल्याकडे पैसे नसले समजा ते काही जप्ती करतील, शिवा देतील, मारामारी करतील, झगडे करतील, वादविवाद होतील, अशा प्रकारचं जे बी कारण घडेल तर हे सर्व आपल्या जीवनातलं दुःखच आहे अशा प्रमाणे म्हणतात. आणि या जगात गरिबी आणि कर्ज हा फार दुःखद गोष्टी आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये सर्वात दुःखद गोष्ट जर म्हणायची असेल तर ती म्हणजे गरिबी असणे आणि गरिबीमुळे होणारं कर्ज हे आपल्यावर झालं तर ही खूप दुःखद गोष्ट आहे. यावरून असे ध्यानात येते की भगवान बुद्धाची दुःखाची कल्पना ही भौतिक स्वरूपाची होती. म्हणजे भगवान बुद्ध काय सांगत गेले की आपल्या जीवनामध्ये जे काही दुःख निर्माण होतात तर ते कशामुळे होतात की भौतिक परिस्थितीमुळे. म्हणजे आपल्याला जेवढं लागते त्यापेक्षा समजा आपल्याला जेव्हा आपली इच्छा होते आणि जेव्हा जास्त घेण्याची इच्छा होते त्यावेळेस मात्र आपल्याला गरीबी असल्या कारणानं म्हणजे आपल्याला गरीब वाटते आणि गरीबी वाटल्या कारणानं आपण मग कर्ज काढतो. परंतु जेवढं आहे त्याच्यामध्येच आपण आपलं जीवन जे काही आहे ते व्यतीत नाही करत आणि अशामुळं ते आपल्याला दुःख वाटते असं भगवान बुद्ध या ठिकाणी सांगतात. अशाच प्रमाणे जे काही अशाश्वत असेल तर हे सुद्धा निराशेचे कारण आहे. तर या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की जे मिश्रित स्वरूपाचे आहे ते अशाश्वत आहे आणि या सिद्धांतामुळे आलेल्या आरोपाचे आणखी एक कारण आहे. या सिद्धांताची सत्यता कोणीही नाकारत नाही, सर्व अशाश्वत आहे हे सर्वांनी मान्य केले पाहिजे. ज्याप्रमाणे सत्य हे कितीही अप्रिय असलं तरी ते कथन केले पाहिजे, त्याप्रमाणे या सिद्धांत ही खरा असेल तर तो जाहीर केला पाहिजे. म्हणजे अशा प्रमाणे आपल्या जीवनामध्ये जे काही मिक्स प्रकारचे काही जे हे असतात कारण असतात तर त्या कारणामुळं जे काही आपल्या जीवनामध्ये दुःख येतात तर अशा प्रकारचे जे काही दुःख आहे तर हे दुःख सुद्धा आपण बोलले पाहिजे किंवा जे काही आपला सिद्धांत आहे त्या सिद्धांताची जी काही सत्यता असेल तर ती सत्यता कोणीही नाकारत नाही, म्हणजे ते आपण सांगितली पाहिजे. आणि अशा प्रकारचे अशाश्वत जे आहे ते सर्वांनी मान्य केलं पाहिजे. आणि जे काही अशाश्वत आहे हे जे मान्य करल तेव्हा त्याचं दुःख हे कमी होईल आणि दुःख आपल्याला वाटणार नाही. पण मग निराशाजनक तात्पर्य का काढले जावे? तर जर जीवन अल्पजीवी असेल तर ती अल्पजीवी असणारच, त्याबद्दल कोणी निराशा होण्याचे कारण नाही. ही फक्त दृष्टिकोनाच्या भिन्नतेची बाब आहे आणि ब्रह्मी लोकांचा दृष्टिकोन फारच निराळा होता. आणि अशा प्रकारे जे काही भगवान बुद्ध जे धम्म सांगतात तर या धम्मामध्ये जे काही आपलं जीवन आहे,
ज्या घरामध्ये आपण जन्म घेतलेला आहे किंवा ज्या कुटुंबात आपण जन्म घेतलेला आहे आणि त्या कुटुंबामध्ये जेवढी काही धन दौलत आहे, भले ती जास्त असेल कमी असेल, तर तेवढीच धन दौलत आपली आहे, याच्यामध्ये आपण गुजारा आपला होते, हे जर माणसानं म्हणजे आपलं स्वतःला जर सांगितलं, तर मात्र जे काही निर्माण होणारं दुःख आहे आपल्या जीवनामधलं, तर हे दुःख आपल्याला होणार नाही. परंतु आपण जेवढं आहे त्यापेक्षा जास्त कमावण्याचं किंवा जास्त आपल्याकडे प्रॉपर्टी जमवण्याचं हे स्वप्न बघतो आणि अशा स्वप्नामुळं जे काही आहे ते आपल्या जीवनामध्ये दुःख निर्माण होतात. आणि अशाप्रमाणे कुटुंबातील कोणते निधन झाले तरी ब्रह्मी लोक ते आनंददायक सोहळा म्हणून साजरा करतात. आणि अशाप्रमाणे जे काही ब्रह्मी लोकांचा जो काही सिद्धांत या ठिकाणी सांगले जाते की त्या ब्राह्मणी लोकांमध्ये एखाद्याचं समजा निधन झालं, म्हणजे एखादा मरण जरी समजा पावला माणूस, तर मरण पावल्यावर सुद्धा त्या त्या मड्याला घेऊन जातात, तेव्हा ते गाजत वाजत घेऊन जातात. म्हणजे जे काही हे ब्राह्मणाचं जे काही सिद्धांत आहे, तर ते सिद्धांत कसा आहे की जेवढं जे आहे आपल्याकडे त्यामध्ये आपण सुख मानणं असं जे म्हणतात. आणि याच्यावरून ते सांगतात की एखाद्याचं कोणाचं निधन झालं तर त्याच्या निधन झालेल्या मड्याला सुद्धा घेऊन जातात, ते समजा एखादं ते वाजत वगैरे घेऊन जातात. तर अशाप्रमाणे ब्रह्मी लोक तो आनंदाचा एक सोहळा मानल्यासारखं मानतात. आणि ज्या दिवशी निधन होते त्या दिवशी कुटुंब प्रमुख सार्वजनिक मेजवानी आयोजित करतो आणि नंतर लोकनृत्य करतो. तो मृतदेह स्मशानात नेतात. मृत्यू हा अपरिहार्य होता हे जाणून कोणी त्यांची पर्वा करत नाही. म्हणजे त्या ठिकाणी काय म्हणतात की मृत्यू हा अटळ आहे. ज्या ठिकाणी जन्म आहे त्या ठिकाणी मृत्यू आहे, त्यामुळे याचं दुःख करून काही फायदा नाही. अशामुळे एखादा जर व्यक्ती मरण पावला तर त्या ठिकाणी ते खूप लोकांना समजा ती मेजवानी देतात, म्हणजे जेवणाचं आमंत्रण देतात. त्यानुसारच काही लोकनृत्य सुद्धा ठेवतात. आता आपण ठेवतो बघा, एखादा जर माणूस समजा हे झाला ना तर रात्री भजन वगैरे ठेवतो, समजा गाणे फिने म्हणतो. त्याच्यानंतर जे काही ते झाल्याच्या नंतर 10 दिवस वगैरे म्हणून समजा लोकांना ते जेवणाचं वगैरे समजा करतो. गोड गोड बघा ते काय गोड काहीतरी म्हणतात बघा, अशा प्रकारचं. तर अशा प्रकारचं या ठिकाणी सांगल्या जाते. आणि अशाश्वता ही निराशाजनक असेल तर त्यांचे कारण शाश्वता ही खरी नसताना सुद्धा खरी मानली गेली होय. आणि अशाप्रमाणे जे काही खरं आहे आणि ते खरं असूनही आपण त्याला जर खरं मानत नाही, म्हणजे मृत्यू हा अटळ आहे. जो जीव या जमिनीवर जन्माला आलेला आहे तो एक ना एक दिवस तरी नष्ट होणार, मृत्यू पावणार, हे आपल्याला प्रत्येकाला माहित आहे. पण तरीही मृत्यूला माणसं एवढे घाबरतात आणि मृत्यूपासून लपण्याचा किंवा पळण्याचा कार्यक्रम करतात. परंतु मृत्यूपासून कोणी पळू शकते का, लपू शकते का? त्यामुळे कोणीही पळू शकत नाही. तरी पण तो मृत्यूला भीतात आणि मृत्यूपासून दूर जाण्याचा प्रयत्न करतात. आणि अशामुळं त्यांना जे काही आश्वासशास्त्रता जी आहे हे त्यांच्या जीवनामध्ये पसरते आणि अशामुळं जे दुःख जे आहे ते निर्माण होतात. आणि भगवान बुद्धाची शिकवण ही निराशा प्रसारक आहे असा आरोप म्हणूनच करता येत नाही. आणि म्हणूनच या ठिकाणी जे काही भगवान बुद्धाचा या ठिकाणी जो काही धम्म सांगितलेला आहे की अशा म्हणजे जे काही शाश्वत आहे, जे काही नश्वर आहे, तर ते कधी ना कधी नाश होणार आहे. अशा प्रकारचा जो काही भगवान बुद्धाचा धम्म आहे तर या धम्माला आपल्याला हिंजारता येणार नाही किंवा बाजूला सारता येणार नाही. तर जे काही भगवान बुद्धाची शिकवण आहे किंवा जो काही धम्म आहे तर या धम्माला किंवा शिकवणीला टीका करण्यासारखं काही उरत नाही. याचप्रमाणे जे काही बौद्ध धम्म आहे तर हा सुद्धा निराशावादी आहे काय असे लोक काही टीका करतात. त्यामध्ये भगवान बुद्धाचा धम्म निराशा निर्माण करतो असा आरोप केला गेला आहे. हा आरोप केला जाण्याचे कारण प्रथम आर्य सत्य आहे, ते सांगते की जगात दुःख आहे. या ठिकाणी जो काही भगवान बुद्ध सांगतात की या जीवनामध्ये जे काही दुःख आहे हे सत्य आहे आणि त्यांचे कारणही भगवान बुद्धाने सांगितलेले आहे. आणि अशा प्रमाणे जे काही या भगवान बुद्धाच्या धर्मावर आरोप केला जाण्याचं कारण म्हणजे जे काही याच्या अगोदर जे काही आर्य होते किंवा जे काही सत्य होते तर ते सत्य असे जगात सांगले होते की जे काही माणूस शाश्वत जे आहे, निश्वर जे आहे, तर हे एक ना एक दिवस तरी मृत्यू पावणार आहे. ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे की दुःखाचा उल्लेख होतात असला आरोप बौद्ध धर्मावर केला जावा. म्हणजे या ठिकाणी जे काही फक्त भगवान बुद्धावरच सांगितलं जात होता की समजा भगवान बुद्धाचा धम्मच हा सगळ्या धम्मापेक्षा वेगळा होता. कारण भगवान बुद्धाने सांगितलं होतं
की या जीवनामध्ये आपल्याला कल्याण करता येते आणि या जीवनामध्ये आपलं जे काही दुःख आहे हे निवारता येते। परंतु बाकी धर्मामध्ये जे काही दुःख आहे तर आता असलेलं दुःख हे मागच्या जन्मामधलं आहे असं सांगतात आणि आता जर कोणतं आपण जे काही वाईट गोष्टी केल्या तर त्याचं दुःख पुढच्या जन्मात आपल्याला मिळते असं सांगतात। कार्ल मार्क्स सुद्धा असे म्हणाला होता की जगात शोषण सुरू आहे आणि श्रीमंत लोक अधिक श्रीमंत केले जात आहेत व गरीब अधिक गरीब केले जात आहे। म्हणजे कार्ल मार्क्स नावाचा जो एक काही शास्त्रज्ञ होता जो बाहेर देशातला, तर तो त्याने सुद्धा असं म्हणजे कार्ल मार्क्स म्हणजे गौतम बुद्धाला मानणारा होता आणि हा कार्ल मार्क्स सुद्धा असं म्हणत होता की या जगामध्ये फक्त शोषण चालू आहे। एक मोठा माणूस जे काही बलाढ्य असेल किंवा धनवान असेल तर ते छोट्या माणसाची पिळवणूक करत आहे, शोषण करत आहे आणि अशामुळं जे काही श्रीमंत आहेत ते आणखी श्रीमंत होत चाललेत आणि जे काही गरीब आहेत ते आणखी गरीब होत चालले असं ते म्हणतात। आणि तरी कार्ल मार्क्सचा सिद्धांत निराशावादी आहे अशी कोणी म्हणत नाही आणि एवढं सांगून सुद्धा त्या कार्ल मार्क्सवर मात्र कोणीही टीका करत नाही की हा कार्ल मार्क्स असा कसा बोलतोय किंवा अशी कशी तो सिद्धांत सांगतो, निराशावादीचा जो काही सिद्धांत सांगतो। तर मग भगवान बुद्धाच्या सिद्धांताबाबत निराळा दृष्टिकोन का, म्हणजे तेच दृष्टिकोन भगवान बुद्धानं सांगितला, तोच धम्म भगवान बुद्धानं सांगितला आणि तोच धम्म कार्ल मार्क्सनं सुद्धा सांगितलेला आहे। परंतु त्या कार्ल मार्क्सच्या सिद्धांताला कोणीही वाईट म्हणत नाही किंवा टीका करत नाही, परंतु भगवान बुद्धाच्या धम्माला मात्र टीका करतात। असे समजते की भगवान बुद्ध आपल्या प्रथम प्रवचनात म्हणाले होते की जन्म हा दुःखद, वृद्धत्व दुःखद, मृत्यू हा दुःखद आणि याचमुळे कदाचित त्याच्या धम्माला हा निराशेचा गहिरा रंग दिला गेला आहे। म्हणजे भगवान बुद्धानं असं सांगितलं होतं की जे काही आपलं जीवन आहे हे पूर्ण जीवनाचे एक दुःख आहे, त्यामुळं आपला जन्म झाला ते सुद्धा दुःखच आहे। त्यानंतर लहानाचं मोठं होऊन जेव्हा वृद्धत्व येईल तो सुद्धा दुःखच आहे आणि त्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू होईल हे सुद्धा दुःखच आहे असं भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे। पण ज्यांना अलंकार शास्त्र अवगत आहे ते जाणू शकतील की हे एक अतिशयोक्तीचा प्रकार आहे आणि परिणामी साधण्यासाठी चतुर साहित्यिक तो वापरतात। जन्म हा दुःख आहे हे अतिशयोक्ती आहे हे भगवान बुद्धाच्या एका प्रवचनाचा संदर्भ देऊन सिद्ध करता येईल की त्यात त्याने सांगितलेले आहे की मानव जन्म हा एक अमोल वस्तू आहे। म्हणजे जे काही जीवन असं आहे आपलं ते दुःखच आहे हे सांगितलेलं असताना भगवान बुद्धाने असं सांगितलं होतं की या जीवनामध्ये हे जीवन आपलं एक वेळेस येणार आहे, त्यामुळे या जीवनामध्ये जर जे काही आपल्या जे काही निराशा असतील, जे काही आशा असतील, जे काही वेगळ्या लोभ असेल हे जर सर्व आपण सोडलं तर आपलं जे जीवन आहे ते एक अमोल असा दागिना आहे किंवा अमोल एखादी वस्तू आहे की ज्याचं कोणतंही मोल राहणार नाही। आणि शिवाय भगवान बुद्धाने दुःखाचा नुसता उल्लेख केला असता तर हा आरोप मान्य होऊ शकला असता। अशा प्रकारे जे काही भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये जे काही आपलं जीवन एक अमोल आहे किंवा एक बहुमोल आहे हे आपण मानलं पाहिजे। या प्रकारे जे काही भगवान बुद्धानं दुःखाचा फक्त नुसता जर उल्लेख केला असता तर त्याच्यावर आरोप करता आला असता, परंतु फक्त दुःखच आहे एवढंच नाही सांगितलं, दुःखाचं कारण सुद्धा सांगितलेलं आहे। पण भगवान बुद्धाच्या दुसऱ्या आर्य सत्यात दुःखाचा नाश केला पाहिजे यावर विशेष भर देण्यात आलेला आहे। दुःखाचा नाश करण्याच्या कर्तव्यावर भर देण्यासाठी त्यांनी दुःखाचे अस्तित्व सांगावे लागले। म्हणजे भगवान बुद्धानं जे काही आपल्या जीवनामध्ये दुःख आहे असं का सांगितलं तर त्या दुःखाचं जे काही कारण असेल, म्हणजे दुःख कशामुळे आपल्याला नष्ट करता येते किंवा दुःख जे होण्याचं कारण काय आहे त्याच्यावर आपल्याला कसं काय म्हणजे स्वातंत्र्य मिळवता येते किंवा दुःखाला दूर करता येते, तर हे सांगण्यासाठी अगोदर सांगावं लागेल ना की बाबा आपल्या जीवनामध्ये दुःख आहे। म्हणजे एखाद्या वेळेस समजा एखादा जो काही रोगी असेल त्या रोग्याला काही जर आपण मेडिकल लिहून दिलं आणि त्याला नुसतंच खाय म्हणलं तर जमल का? जमणार नाही। मग त्याला मेडिकल लिहून द्यायचं आणि त्याला खाय म्हणायचं, तर मग ते खाय म्हणण्यासाठी डॉक्टरने अगोदर त्याला सांगितलं पाहिजे की बाबा तुला या प्रकारची बिमारी आहे आणि ही बिमारी असल्या कारणानं तुला जे काही मेडिसिन मी दिलेलं आहे लिहून तर ते मेडिसिन तुला घ्यावं लागते, तेव्हा तू ही बिमारी कमी होते। याचप्रमाणे भगवान बुद्धानं जे काही आपल्या जीवनामध्ये दुःख आहे
तर हे दुःख आहे हे सांगण्यासाठी दुःख नाही सांगितलं. तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे असं सांगण्यासाठी भगवान बुद्धानं कोणाला दुःखाबाबतची काही कोणती गोष्ट आहे ती सांगितली नाही किंवा दुःखाबद्दल काही सांगितलं नाही. तर भगवान बुद्धानं जे काही तुमच्या जीवनामध्ये दुःख आहे हे दुःख सांगायचं म्हणजे त्यांचा तात्पर्य एवढा होता की या दुःखाचं जे काही निराकरण आहे हे कसं केलं पाहिजे किंवा त्या दुःखाचं आपलं जीवन जे काही आहे कल्याणकारक कसं केलं पाहिजे, दुःखाचा नायनाट कसा केला पाहिजे हे सांगण्यासाठी भगवान बुद्धाने सांगितलं होतं की तुमच्या जीवनामध्ये किंवा आपल्या जीवनामध्ये दुःख आहे. दुःख नाहीसे करावे या गोष्टीला भगवान बुद्धाने फार महत्व दिले आहे. कपिलाने दुःखाचे फक्त अस्तित्व जाहीर करून त्याविषयी आधी काही स्पष्ट केले नाही. असे जेव्हा त्यांना आढळले तेव्हा असंतुष्ट होऊन त्याने आलार कालाम मुनीचा आश्रम सोडला. म्हणजे अशा प्रमाणे भगवान बुद्धानं जे काही दुःख आहे आणि दुःख नाहीसे करता येते तर ते नाहीसे कसं करायचं या संदर्भात सुद्धा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे. पण जे काही कपिल नावाचा जो काही उपासक होता किंवा कपिल नावाचा जे काही परिवारजक होता तर तो परिवारजक आलार कालाम यांच्या या मुनीच्या एका आश्रमात राहिलेला होता आणि त्या कपिलाला जे काही दुःख निवारण्याचं जे काही साधन आहे किंवा निवारावं कसं किंवा नष्ट कसं करावं आपल्या जीवनातलं दुःख या संदर्भामध्ये त्यांना आलार कालामने काही सांगितलं नव्हतं. त्यामुळं त्यानं त्या कपिलानं काय केलं की आपल्याला जेव्हा आपल्या प्रश्नाचं उत्तरच नाही मिळालं तर मग तिथून सोडून जाण्यात भलं या हिशोबानं आलार कालामचा जो काही आश्रम आहे तर ते आश्रम तो सोडून गेला होता. परंतु भगवान बुद्धाचा जो धम्म होता आणि त्या धम्मामध्ये जे सांगितलेलं आहे की दुःख आहे आणि त्याचा नायनाट कसा करता येते यामुळं जे काही दुसऱ्या काही उपासक असतील किंवा जास्तीत जास्त लोकांना भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हा प्रिय वाटत होता. मग हा धम्म निराशावादी आहे असे कसे म्हणता येईल? दुःखाचा नाश करण्यास तो उत्सुक आहे अशा गुरुवर निराशावादाचा आरोप करता येत नाही. आणि अशा प्रमाणे जे काही दुःख आहे तर त्या दुःखाचा जर आपल्याला नाश करायचा असेल आणि अशासाठी जर कोणी उत्सुक माणूस असेल की बाबा मला माझ्या जीवनाचं जे काही दुःख आहे ते दुःख नाहीसं करायचं तर असा सांगणारा जो काही गुरु आहे तर अशा गुरुवर निराशावादाचा आरोप कसा करता येते म्हणजे भगवान बुद्धावर अशा प्रकारे आरोप कसा करता येते. याप्रमाणे जे काही आत्मा असेल आणि पुनर्जन्म असेल या संदर्भात सुद्धा बऱ्याच लोकांनी टीका केलेली आहे की त्या संदर्भात जे काही भगवान बुद्धाचं जो काही तत्व सांगितलेलं आहे त्या संदर्भात भगवान बुद्धाने सांगितले की आत्मा नाही, त्याने सांगितले की पुनर्जन्म आहे. म्हणजे भगवान बुद्ध आपण बघितलेलं आहे त्यामध्ये की भगवान बुद्धाने सांगितलेलं होतं की आपला जो काही जे काही दुसऱ्या धर्मामध्ये जे काही आत्मा या गोष्टीवर विश्वास ठेवतात अशा प्रकारचा आत्मा नाही असं भगवान बुद्धाने सांगितलं. मग आत्मा नाही मग पुनर्जन्म होणार नाही का? परंतु भगवान बुद्धाने सांगितलं होतं की पुनर्जन्म मात्र आहे. आत्मा नाही पण पुनर्जन्म आहे. हे आपण बघितलेलं आहे कसा पुनर्जन्म होते काय नाही या संदर्भात. ज्यांना भगवान बुद्धाच्या या दोन तत्वाची शिकवण परस्पर विरोधी वाटली असे टीकाकार कमी नव्हते. म्हणजे ज्याप्रमाणे जे काही ब्राह्मणी धर्म होता तर त्या धर्मामध्ये आत्मा सुद्धा आहे आणि त्यामुळे पुनर्जन्म सुद्धा आहे अशा प्रमाणे सांगला असताना सुद्धा भगवान बुद्धाने मात्र त्याच्या वेगळं सांगलं की आत्मा नाही पण पुनर्जन्म आहे. तेव्हा आत्मा नसल्याच्या नंतर पुनर्जन्म कसा काय होऊ शकतो असा सुद्धा बऱ्याच लोकांनी भगवान बुद्धाच्या या सांगण्यावर टीका केली. ते म्हणाले जर आत्मा नसेल तर पुनर्जन्म कसा होऊ शकेल? ह्यात परस्पर विरोध नाही. आत्मा असला तरी पुनर्जन्म असू शकतो. परंतु भगवान बुद्ध काय सांगतात की आत्मा नसला तरी सुद्धा पुनर्जन्म हे होऊ शकतो. आंब्याची कोय असते, कोयीतून आंब्याचा वृक्ष निर्माण होतो, आंब्याच्या वृक्षाला आंब्याची फळे येतात. म्हणजे आपण याच्या अगोदर सुद्धा पाहिलेलं आहे की माणसाचा आत्मा तर नसते मात्र पुनर्जन्म कसा होते हे आपण बघितलेलं आहे की जे काही पंचधातू आहेत त्या पंचधातूपासून माणसाचं शरीर बनते आणि ते शरीर जे त्याची ऊर्जा आहे ती ऊर्जा संपल्याच्या नंतर म्हणजे माणूस जो आहे मृत्यू पावल्याच्या नंतर जे काही शरीर ज्या पंचधातूपासून बनलेलं आहे त्या शरीराचं विघटन होऊन परत त्या पंचधातूमध्ये त्याचं रूपांतर होते आणि म्हणजे अशा प्रमाणे भगवान बुद्धाने सांगितलेलं आहे की माणसाचा पुनर्जन्म होते. तर या ठिकाणी जे उदाहरण दिलेलं आहे की जशी काही एखाद्या आंब्याची कोय असते, ही आंब्याची कोय जर आपण एखाद्या जमिनीमध्ये लावली तर त्या आंब्याच्या कोयीपासून एखादं झाड तयार होते.
नंतर झाड मोठं होऊन त्याला फळं येतात, आंबे येतात आणि परत त्या आंब्यापासून कोय निर्माण होते. परंतु याचा अर्थ असा नाही की आपण जे लावलेली कोय आहे तीच कोय इथं लागली असं नाही आहे. फक्त त्याच्यापासून झाड फुटलं आणि या आंब्याला मात्र दुसरे फळ लागलेले आहे, ते फळ नाही लागले. अशा प्रमाणे या ठिकाणी भगवान बुद्धानं सांगितलेलं आहे. हा आंब्याचा पुनर्जन्म आहे, पण इथे आत्म्याचे अस्तित्व नाही. म्हणजे या ठिकाणी त्या कोळीमध्ये काही आत्मा होता का? त्या कोळीमध्ये आत्मा नव्हता. तरी सुद्धा त्या कोळीपासून झाड निर्माण झालं आणि झाडाला पुन्हा फळ लागले, दुसरे आंबे लागले. म्हणजे आंब्याच्याच कोळीपासून हा झाड निर्माण झालं आणि त्या झाडाला आंबाच लागला आणि त्या आंब्यामध्ये आणखी परत कोळी तयार झाल्या. म्हणजे आत्मा तर नाही, मात्र पुनर्जन्म हा नक्की आहे असं भगवान बुद्धानं सांगितलं होतं. म्हणजे आत्मा नसला तरीही पुनर्जन्म होऊ शकतो असे भगवान बुद्ध म्हणतात. याप्रमाणे जे काही विनाशवादी असल्याबद्दल सुद्धा बऱ्याच लोकांनी टीका केलेल्या आहेत की एकदा श्रावस्तीमधील जैतवनात भगवान बुद्धाचे वास्तव्यात होते, तेव्हा त्यांना असे सांगण्यात आले की अरिष्ठ नावाचा एक भिक्खू जे तथागतांची मते नाहीत ती त्यांची मते आहेत असे मानित असे. म्हणजे आपण एकदा मागं म्हणजे याच्या अगोदर सुद्धा बघितलेलं आहे की एकदा भगवान बुद्ध हे श्रावस्तीमध्ये असलेल्या जे काही जैतवन होतं तर त्या जैतवनामध्ये भगवान बुद्ध हे राहायला होते. आणि तेथे असताना त्यांना भगवान बुद्धाला असे सांगण्यात आलेले होते की एक अरिष्ठ नावाचा एक भिक्खू आहे. एक भिक्खू होता, त्याचं नाव अरिष्ठ होतं. तर हा अरिष्ठ नावाचा जो काही भिक्खू आहे तो तथागताची जे काही तत्व असतील किंवा तथागताचे जे काही मत असतील तर ते मत तो मानत नाही. भगवान बुद्ध हे विनाशवादी आहे किंवा काय हे अरिष्ठाच्या त्याच्या संबंधीच्या अनेक गैरमतापैकी एक होते. म्हणजे जे काही भगवान बुद्धानं जे काही धम्म सांगितलेला होता, जे काही तत्व सांगितलेले होते तर ते तत्व त्या अरिष्ठाला आवडले नव्हते किंवा त्याला पसंत आले नव्हते. त्याच्यामुळे तो या भगवान बुद्धाचे जे काही तत्व होते तर ते तत्व मानत नव्हता. तथागतांनी अरिष्ठाला पाचारण केले. अरिष्ठ आला, त्याला विचारल्याच्या नंतर तो गप्प बसला. म्हणजे अशा प्रमाणे भगवान बुद्ध त्या ठिकाणी जैतवनामध्ये राहत असताना त्यांना असं कळालं होतं की जे काही अरिष्ठ आहे तर अरिष्ठाला भगवान बुद्धाचे म्हणजे माझे जे काही तत्व आहेत तत्व ते मान्य नाहीत असं भगवान बुद्धाला वाटलं. म्हणून भगवान बुद्धानं काय केलं की एक वेळेस त्या ठिकाणी अरिष्ठाला आपल्याकडे येण्यासाठी बोलवलं आणि बोलवल्याच्या नंतर तो जो काही अरिष्ठ आहे तो अरिष्ठ तिकडे गेला. तेव्हा तथागतांनी त्याला सांगितले काही श्रमण ब्राह्मण चुकीने गैरवर्तनेने खोटेपणाने सत्याला झुंगारून मी विनाशवादी असल्याचा आरोप करतात आणि विच्छेदाची प्राणीमात्राच्या समूस नाशाची शिकवण देतो असे माझ्यावर दोषारोप करतात. त्या ठिकाणी भगवान बुद्ध काय सांगतात की बरेचसे जे काही लोक आहेत, जे काही श्रमण किंवा ब्राह्मण आहेत तर ते आपल्या चुकीने किंवा गैरतऱ्हेने किंवा काहीतरी खोटं बोलायचे म्हणून जे काही खरं आहे तर ते खरं हे बाजूला ठेवतात आणि जे काही त्याचा म्हणजे अर्थ काही आहे ते खोटा निर्माण करतात आणि भगवान बुद्धावर आरोप करतात असे भगवान बुद्ध म्हणाले. मी असा मुळीच नाही आणि माझी अशी शिकवणही नाही. त्यावेळी भगवान बुद्ध म्हणतात की जे काही असे लोक टीका करतात की मी निराशावादी आहे अशा प्रकारचं किंवा विनाशवादी आहे तर अशा प्रकारची जे काही टीका करतात तर ही टीका मी अशी सांगितलेलीच नाही किंवा माझे तत्व असे मुळीच नाही. जे काही प्राणी मात्र असतील म्हणजे जे काही प्राणी पक्षी असतील तर यांचा समूळ नाश करण्याची जे काही शिकवण आहे अशी शिकवण माझी नाही. मी पूर्वी आणि आता सतत सांगत आलो आहे की दुःखाला अस्तित्व आहे आणि खरेही आहे. म्हणजे भगवान बुद्ध पहिल्यापासून शेवटपर्यंत सांगत राहिले की आपल्यामध्ये दुःख हे आहे. ज्या ठिकाणी जीवन आलं त्या ठिकाणी दुःख आहे. कसंही तुम्ही ज्याच्याकडे कोणाकडे समजा एखाद्या व्यक्तीकडे कमी पैसे असतील तर कमी पैशामध्ये ते दुःखामध्ये आपली जुगारण करतो. आणि पण एखाद्याकडे समजा अमाप संपत्ती आहे, अमाप ज्याच्याकडे मोजता येणार नाही एवढे पैसे असतील पण आपल्याला असं वाटते की त्याच्याकडे खूप संपत्ती आहे म्हणजे त्याला दुःख माहीतच नसेल, परंतु त्याच्यापर्यंत त्याला सुद्धा दुःख असते. म्हणजे या जीवनामध्ये प्रत्येकाला दुःख आहे. कोणाकडे असो, कोणाकडे नसो, कोणाकडे कमी असो, कोणाकडे जास्त असो, पण त्याच्या जीवनामध्ये दुःख मात्र असते. आणि भगवान बुद्धानं हेच सांगितलेलं आहे की आपल्या जीवनामध्ये दुःख आहे आणि या दुःखाचा नायनाट कसा करायचा आणि दुःख जर आपल्याला दूर करायचं असेल तर आपण आपल्या जीवनामध्ये काय केलं पाहिजे, कसं वागलं पाहिजे
हे भगवान बुद्धांनी म्हणजे आपल्या धम्मामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळं जे काही लोक भगवान बुद्धावर किंवा भगवान बुद्धाच्या तत्वावर टीका करतात, तर हे सर्व टीका काही आहेत हे भगवान बुद्धानं अशा प्रकारचं काही सांगितलं नाही. तर जे काही भगवान बुद्धानं सांगितलं होतं, तर या टीकाकारांनी त्या सांगण्याचा वेगळा अर्थ तयार केला किंवा वेगळा अर्थ सांगितला, आणि जे मेन अर्थ होता किंवा जे मुख्य अर्थ होता हा अर्थ मात्र बाजूला ठेवला, आणि त्यामुळे त्यांनी टीका करत राहिले. परंतु भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हे कुठेही टीका करण्यासारखा नाही. त्यामुळं भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे हे आपण आपल्या जीवनामध्ये जर अंगीकारला, तर त्यावेळेस मात्र आपल्या जीवनाचं कल्याणच होईल. असं भगवान बुद्धाचा जो काही धम्म आहे तर तो तसल्या प्रकारचा आहे. म्हणून आपण भगवान बुद्धाचा धम्म मानला पाहिजे, भगवान बुद्धाचे तत्व मानले पाहिजे. आणि अशाप्रमाणे आज या ठिकाणी जो काही 6व्या खंडामधला जो काही तिसरा भाग आहे, तर तो तिसरा भाग आपण या ठिकाणी संपवित आहोत.